खरं तर हा फोन अशा व्यक्तीला लावणार आहे की ज्या व्यक्तीपर्यंत पोचायला फोनची गरज नाहीये, पण मला तुम्ही ही संधी दिली त्याच्याकरता धन्यवाद. कारण ह्या अच्छा. व्यक्तीशी मनापासूनचा एक जो संवाद आहे तो कदाचित वर्षानुवर्ष चाललेला असेल, जो आज मी या फोनच्या वा द्वारे करते. वा आणि ती व्यक्ती आहे तमाम महाराष्ट्रातली लेकीबाळींची, मुलींची, महिलांची जननी असं ज्यांना म्हणता येईल, किंबहुना पूर्ण भारतामध्ये ज्या सर्व स्त्रिया आहेत त्या सर्वांची जननी, कारण त्या सर्वांना त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या माननीय वंदनीय सावित्रीबाई फुले वा, यांना हा वा. फोन लावून. त्या काळामध्ये जेव्हा स्त्रिया घरामधनं निघतही नव्हत्या, त्या काळामध्ये आई तू घराबाहेर पडलीस, आपल्या नवऱ्याने कदाचित सुरुवातीला नको असतानाही दिलेलं शिक्षण घेतलंस आणि आता पुढे हा विचार केलास की हे शिक्षण मला माझ्या प्रत्येक एका लेकीबाळीपर्यंत पोहोचवायचंय आणि त्यावेळी तुम्ही ते केलं म्हणून आज आम्ही इथे आहोत. आणि आई ज्याप्रमाणे सगळं आईच असते एका मुली करता, त्यामुळे ज्याप्रमाणे प्रेम आदर सगळं आई असते त्याप्रमाणे वाईट वाटलेल्या गोष्टींकरता सुद्धा आई असते. त्यामुळे ह्या गोष्टीचं खूप दुःख आहे की जी शाळा तुम्ही जवळपास 150 वर्षांपूर्वी सुरू केली, ती भिडेवाड्यातली शाळा आज अत्यंत विदारक अशा परिस्थितीत आहे. कारण पक्ष बदलतात, सत्ता बदलतात, पण कोणाला हा विचार आलेला नाही की ज्या व्यक्तीने ह्या महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला स्त्री शिक्षणाचा मार्ग दाखवला, त्या भिडेवाड्यातल्या त्या शाळेला आपण परत एकदा त्याची गौरव गाथा आहे ती दाखवली पाहिजे, त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. हा विचार कोणाच्याच मनात आजपर्यंत आलेला नाही. त्यामुळे देव करो हा माझ्या ह्या फोननुसार त्यांच्यापर्यंत हे माझे शब्द पोहोचवत. आणि आई, अत्यंत वाईट वाटणारी आणि व्यथा असणारी दुसरी गोष्ट ही आहे की एवढं सारं शिक्षण घेऊन अनेक महिला आहेत, कर्तबगार महिला आहेत की ज्या राजकारणासारख्या अशा क्षेत्रामध्ये आहेत जिथे ज्या सामाजिक बदल घडवू शकतात, राजकीय बदल घडवू शकतात, परंतु त्यांना आजही पुढेच यायला दिलं जात नाही. त्यांना त्या जागीच बसवलं जात नाही जिथे त्या फरक घडवून आणू शकतात. आणि तिथे ते फरक घडवून आणण्याची गरज आहे. कुठे ना कुठेतरी आज मी सुद्धा एक स्त्री असल्यामुळे माझ्या बरोबर हा भेदभाव झालेला